तर आता आपण येणार आहोत या मालिकेची कथा ज्यांची आहे शेखर ढवळीकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. शेखर सरांना मला विचारायचं आहे की ही कथा तुमची आहे आणि जेव्हा तुम्हाला ही कथा सुचली तेव्हा वाटलं होतं इतकी आवडेल प्रेक्षकांना? नाही, असं अजिबात वाटलं नव्हतं. कारण खरं तर कुणालाच असं सांगता येत नाही एखाद्या कलाकृतीच्या बाबतीत की ही कुणाला किती आवडेल. हो, माझ्याबरोबर पटकथा लिहिणारे अभिजित गुरु, शर्वरी पाटणकर, सुबोध, बाकी सगळे कलाकार, दिग्दर्शक, तसतसा हळूहळू अंदाज येत गेला की आपण जे काही करतोय ते जरा चांगलं होईल. पण आधी इतकं त्याला यश मिळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि ते वाटलं नव्हतं हेच बरं आहे, म्हणूनच त्याचा आनंद जास्त आहे. वा वा वा. यानंतर मी येणार आहे अभिजित गुरु यांच्याकडे. केडी म्हणून ते प्रसिद्ध आहेतच. आणि माझ्या नवऱ्याची बायको सांभाळता सांभाळता आता तुला पाहते रे पण तुम्ही करताय, पटकथा तुम्ही करता, काय सांगाल? मला खूप मजा येते आणि मला आता एक कळलेलं आहे की जेव्हा मला मजा येते तेव्हा प्रेक्षकांनाही मजा येते. वा वा. कारण मुळात कुठल्याही कलाकाराला जेव्हा खरा आनंद त्याला स्वतःला होत असतो ना, तेव्हाच त्याने परफॉर्म केलेली कला किंवा लिहिलेलं काही पण प्रेक्षकांना आवडत असतं. आणि माझी अख्खी टीम, म्हणजे आम्ही आत्ता जेवढी ती सिरियल एका गंभीर विषयाची आहे किंवा सिरियलमध्ये जरा काही सिरियसनेस असेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आम्ही पटकथा लिहिताना किंवा सिरियलचे एपिसोड बांधताना असतो. आम्ही लिटरली आमचं तिकडे एक वेगळं चला हवा युद्ध सुरू असतं आणि त्यातले बरेचसे आयटम आम्हाला आज इथे बघायला मिळाले. मी खरंच सांगतो आम्ही खूप एन्जॉय करत होतो. थँक्यू सो मच. क्या बात. वा वा. यानंतर मी येणार आहे या मालिकेचे संवाद ज्या लिहितात शर्वरी पाटणकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. शर्वरी, काय सांगशील? मी ह्या सगळ्यांच्या मानाने लेखनाच्या क्षेत्रात खरंच कमी अनुभव आहे मला, पण हे टीममध्ये आहेत म्हटल्यावर मला खूप मेहनत घेऊन त्यांना मॅच करावं लागलं आणि मला त्याचा खूप आनंद आहे. कारण एका चांगल्या टीमबरोबर आपण शिकतो आणि चांगलं काम करतो आणि या मालिकेचं यश बघून खरंच आनंद मिळतो. वा 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 वा. यानंतर या मालिकेचे निर्माते अपर्णा आणि अतुलजी इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अतुल केतकर यांना मी विचारेन कसा आहे तुमचा अनुभव आणि काय सांगाल या सक्सेसबद्दल? सक्सेस खरं तर स्वप्नवत आहे. खूप ड्रीम कम ट्रू अशी गोष्ट आहे किंवा ड्रीम रन म्हणूया अशी गोष्ट आहे. सगळ्यांनी केलेलं काम आणि मिळणारं यश ह्याच्यामध्ये ॲक्च्युली जास्त मेहनत करण्याची ताकद आली. आणि झी मराठीची टीम, प्रोग्रॅमिंग टीम आमच्या पाठीशी खरंच खूप खंबीरपणे उभी राहिली आणि त्याला आम्ही न्याय देऊ शकलो हे खरंच आम्ही स्वतःला भाग्यवानही मानतो. आणखीन खरंच खूप धन्यवाद आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. सगळ्या टीमचे खूप खूप आभार. विचित्र शेड्यूलमध्ये नवीन जुने, थोडेसे कच्चे, थोडे खूप पक्के, थोडेसे जरा अल्लड असे सगळ्या लोकांची टीम मोठ बांधून वेगवेगळ्या लोकेशनवरती रोज बायांनी आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या बंगला महाल ज्याला चला हवा युद्धानी पण म्हणावंसं वाटलं अशा लोकेशन्सवरती आणि रोज जवळजवळ फिरतीचं असताना खूप सगळ्यांनी सहकार्य दिलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप लोकेशन्स होती, खूप कॅरेक्टर्स होती आणि सगळ्यांनी खूप छान कोऑपरेट केलं. त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. म्हणजे ह्याच्यानंतरही ते करणार आहेत असं मी गृहीत धरतोय, हे संपलेलं नाही. वा 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 वा. दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांना मला विचारायचं आहे की त्यांचा कसा आहे अनुभव? खरं तर गिरीश सरांनी खूप भक्कम पाया बांधला होता या मालिकेचा आणि मला करताना खूप भीती होती. कारण मी सगळे दिग्गज आहेत इथे, म्हणजे त्यांचा बायोडेटा मॅच केला तर माझं वय आहे असं एकंदरीत होईल. आणि खरंच ते खूप जसं कलाकारांनी सांगितलं की ते कॉपरेटिव्ह आहे, सगळं हे करतात. खरं तर मीच ह्यांच्याकडून शिकलो आहे ती गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जसं चला हवंय देवाचा एक सक्सेस कशामुळे आहे, तर उत्तम टीम, उत्तम नट, उत्तम लेखन, हे जेव्हा सगळ्या बाजूने एकत्र उत्तम गोष्ट होते. आणि मला असं वाटतं की या मालिकेच्या बाबतीतही तेच घडलं
की सगळीच उत्तम लोक एकत्र आली आणि हे सक्सेस अचीव झालं. आणि ते चला हवा येऊ द्याच्या सेटवर मला हे सांगायला अभिमान वाटतो की अगदी समोरासमोर टीम बसली आहे आणि तुमच्याकडून आम्ही काहीतरी शिकलोय. मे बी आमच्याकडून तुम्ही काहीतरी शिकला असाल. पण मला असं वाटतं की हेच नातं आहे ज्या नात्यातनं आपण एकमेकांना सपोर्ट करून मोठे होतो. क्या बात आहे, खरंच थँक्यू सो मच आणि थँक्यू झी मराठी. तर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या होऊ दे व्हायरल मधल्या कलाकारांना भेटण्याची. आता तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत कोल्हापूरहून नितीन कुलकर्णी. आता हिला कुठं कुठं शोधायचं, काय एवढ्या गर्दीत काय सापडते का काय नाही. हा सांगितलेलं असून सुद्धा सगुणा, ए सगुणा. मंडळी तुम्हाला वाटेल सगुणा म्हणजे माझ्या कोंबडीचं नाव आहे, नाही माझ्या बायकोचं नाव. अहो काय सांगायचं, एवढ्या गर्दीत आता कुठं हरवली तेच कळना. कोल्हापुरासनं येतापासून आम्ही एकत्र आहे, इथं गर्दीत आल्यावर कशी चुकामुक झाली काय कळायला साधन नाही. मंडळी तुमची असू दे नाहीतर बायको माझी असू दे, बाई म्हणलं की सांगण्यासारखी गोष्ट नाही. आता बायका नेहमी सांगतात बघा, आम्ही बाई गरीब, आम्ही बाई गरीब. खरं सांगा पुरुष मंडळी जेवढं जणांचं लग्न झालंय त्यांनी, बायका गरीब का पुरुष गरीब? पुरुष गरीब. का तर कुणाची एकात नाही, दोन्हीत नाही, असलं तर तिन्हीत. म्हणजे घरचं आणि बाहेरचं सांभाळून. आता जो माणूस चार चौघात भर चौकात सांगतोय तुला माझं वजन माहीत नाही, दारात पायतान वाजला की आवाज बंद होतोय याचा, ते कौसातलं सांगायचं नसतंय. आणि जो माणूस नवीन लग्न झालेला एखादा तरणा ताटा गडी सांगतो माझी बायको भयंकर मायाळू, 9:30 वाजता माझे जेवण तयार ठेवते, 9:30चं कधी 9:45 करत नाही. एवढं काय रडायचं कारण नाही. तिचं म्हणणं असं असतंय एकदा गिळू दे आणि टळू दे, अशीच गोष्ट आहे हो. आता बायकांनी राग मानायचं काय कारण आहे? आता स्पष्ट सांगू का, बाई गरीब का पुरुष गरीब याचं जर उदाहरण सांगायचं झालं, मराठीतलं 2 शब्द लक्षात घ्या, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. ती वरनं येणारे शब्द म्हणजे बायकांच्या वाट्याला येणारे शब्द, ती भक्ती, ती शक्ती, ती मुक्ती, ती संपत्ती, ती कीर्ती. आणि तो वर्ण आपल्या वाट्याला येणारे शब्द बघा, तो मोह, तो अहंकार, तो राग, तो रोग. अहो एवढंच काय, जी सगळ्यांची तहान भागवती तिला नदी म्हणायचं. आणि जरा कुठं पात्राबाहेर पाणी गेलं की तो महापूर. म्हणजे प्रवास करायचा बायकांनी आणि टोल नाका भरायचा पुरुषांनी. तरी बायका सांगतात आम्ही बाई गरीब. आणि त्यातल्या त्यात हळदी कुंकू म्हणजे तरी त्यांचं हिवाळी अधिवेशनच. तुझा नवरा कसा, माझा नवरा कसा. आता बघाच की 3 बायका हळदी कुंकवाला एकत्र आल्या. एकत्र आल्या त्यांची चर्चा सुरू. पहिली बाई म्हणली, अगं काय सांगायचं, माझा नवरा फार विसराळू ग. काल मी त्यांना सांगितलं बाजारात निघालाय तर येताना कलिंगड घेऊन या. माझा नवरा बाजारात गेला आणि येताना भोपळा घेऊन आला ग. आणि आल्यावर मला म्हणतोय कसा, गोलला गोल घेऊन आलोय, तुझं तू वाटोळं करून घे करून खा तुझं तू. आता दुसरी बाई म्हणली, अगं तुझं ध्यान जर रात्री बरं, निदान कलिंगडाच्या बदल्यात त्यानं भोपळा तरी आणला. कारण माझा नवरा त्याच्यापेक्षा विसराळू. काल मी त्याला पैसे पिशवी दिली, बाजारात गेला, कुणाबरोबर बोलत उभा राहिला काय की पैसे पिशवी तिथंच ठेवली आणि हात हलवत घराकडं परत आला.